नमस्कार, शीतल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आज आपण शेवग्याच्या शेंगाची पातळ भाजी रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. येथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, त्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे. त्याआधी आपण भाजीला लागणारा मसाला करून घेऊ. यासाठी येथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहे, खोबरं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. तसेच याबरोबर आपल्याला येथे कोथिंबीरही घ्यायची आहे. माझ्याकडे नव्हती म्हणून मी घेतलेली नाही, पण तुम्ही नक्की घ्या. खोबरं आपण आता चांगलं गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेऊ. त्याचबरोबर हिरव्या मिरच्याही मी त्यामध्ये भाजून घेत आहे. अशा प्रकारे आपलं खोबरं हे भाजून तयार झालं आहे. ते आता आपण मिक्सरला काढून घेऊ. त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर यामध्ये मी फुटाण्याची डाळही घातली आहे आणि हे आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. अशा प्रकारे आपला कांदाही भाजून झालेला आहे, तो आता आपण काढून घेऊ. त्यानंतर येथे मी भाजीला टाकण्यासाठी 1 टोमॅटो घेतला आहे, आलं आणि लसूण घेतलेला आहे. हे पण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. कांदा, खोबरं, टोमॅटो, लसूण, आलं हे सर्व आपल्याला एकत्रच वाटून घ्यायचं आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घाला. आपला मसाला हा वाटून तयार झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊ. यासाठी मी कढईमध्ये 3 चमचे तेल घातले आहे आणि जिरे घातलेले आहेत. यामध्ये आपल्याला वाटलेला मसाला घालून घ्यायचा आहे. तो छान असा परतवून घ्यायचा आहे. मसाला परतवायला आपल्याला 5 ते 7 मिनिटं लागतात. झाकण ठेवून तुम्ही मसाला हा छान असा शिजवून घ्या. अशा प्रकारे आपला मसाला हा परतवून तयार झालेला आहे. छान असं तेलही सुटलेलं आहे. भाजीला तेल हे मी कमीच वापरते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. 1 चमचा लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धना जिरा पावडर आणि 1 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा हळद. हे मसाले यामध्ये मी घातले आहे. ते आता मी सर्व मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित असे आपल्याला मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला यामध्ये शेवग्याच्या शेंगा कापून घेतलेल्या त्यामध्ये स्वच्छ धुवून घालायच्या आहेत आणि त्या छान अशा मसाल्यामध्ये परतवून घ्यायच्या आहेत. पाच मिनिटं झाकण ठेवून आपल्याला एक वाफ देऊन घ्यायची आहेत. आपला मसाला हा छान असा परतला गेला आहे. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचे आहे. भाजीला पाणी कितपत घालायचं हे तुमच्यावर आहे. ग्रेव्ही तुम्हाला कितपत पातळ ठेवायची त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी कमी जास्त घालू शकता. तसेच शेवग्याच्या शेंगा शिजायला जास्त टाईमही लागत नाही, त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला. अगदी 5 ते 7 मिनिटात शेवग्याच्या शेंगा ह्या शिजल्या जातात. अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की आवडेल. करायलाही खूप सोपी आणि अगदी घरी अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही ही भाजी करू शकता आणि चवीलाही खूप छान लागते. आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया. त्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवून भाजीला एक उकळी काढून घेऊ, जेणेकरून आपल्या शेंगा ह्या शिजल्या जातील. आपल्या भाजीला छान अशी उकळी फुटलेली आहे.
तसेच आपल्या शेंगाही शिजल्या गेल्या आहेत. चवीला अगदी भन्नाट लागणारी भाजी आहेत. तुम्ही नक्की करून पहा. माझ्या चॅनलवर तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने भाज्या कशा बनवायच्या ह्या बघायला मिळतील. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. रेसिपी आवडली असेल कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा.